धुले शहर के पांचकंदिल इलाके में स्थित करीब 100 साल पुराने शिवाजी मार्केट के ध्वस्तीकरण की कार्रवाई शुरू हो गई है। पुलिस सुरक्षा व्यवस्था के बीच नगर निगम की टीम ने जर्जर और खतरनाक घोषित इमारत को हटाने की प्रक्रिया शुरू की। प्रशासन की योजना इस जगह पर करोड़ों रुपए की लागत से अत्याधुनिक व्यापारी संकुल बनाने की है। हालांकि व्यापारियों ने इस पर कार्रवाई का विरोध करते हुए आरोप लगाया कि कोर्ट ने स्थगन आदेश के बावजूद बिना पूर्व सूचना दिए ध्वस्तीकरण शुरू किया गया है। व्यापारियों का कहना है कि दुकानों में रखा लाखों रुपयों का सामान निकालने के लिए समय नहीं दिया गया। मामले को लेकर शिवाजी मार्केट परिसर में तनाव का माहौल बना हुआ है। शिवाजी जनरल मार्केटचे अध्यक्ष अनिल किंगर, आमच्याकडे कायदेशीर कोर्टाच्या स्टे ऑर्डर असताना प्रशासनाने आपल्या जबरदस्ती म्हणजे आपल्या मर्जीने हा अवमानाचा काम करून आमचे मार्केट पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पाळत आहे। आता सुरूच आहे, अजूनपर्यंत रात्रीचे 8 वाजता आहे तरी पण ते अजून ते पाळायची प्रक्रिया त्यांची सुरू आहे आणि आम्हाला इथे पोलीस प्रशासन पकडून इकडे ठेवून दिलेलं आहे आणि आमच्या दुकानावर माल पडलेला आहे। आमचे सर्व दुकानदार इकडे आहे आणि आमच्या दुकानावर ताला लावलेला आहे। आमच्याकडे मान्य कोर्टाचा स्टे असून कोणालाही समजत नाही की स्टे आहे का नाही। त्यांच्या वतीनेच बोलतात स्टे नाही। ते बाहेरच्या 20 दुकानदारांना स्टे नव्हता, फक्त त्यांच्यासाठी त्यांना कारवाई करायची होती। पण आतील दुकानाचा काही त्यांना काय संबंध नव्हता, त्यांना तोडण्याचा प्रश्नच नव्हता आणि आम्हाला काही लीगल नोटीस पाठवलेली नाही, फक्त अनाउन्सिंग केलेली आहे। आम्ही आयुक्त साहेबांना भेटून आलो। आता ते सांगताय की माझ्या ऑर्डरने हा प्रक्रिया सुरू नाही आहे। ज्यांनी ऑर्डर केलेलं आहे तुम्ही त्यांना भेटा आणि आम्हाला काय कळत नाही आहे। तिथे प्रसाद जाधव साहेब बसले, त्यांना वरिष्ठाकडून काय कॉल येत आहे ते त्यांना ऑर्डर करताय आणि आमचे स्टेची काय व्हॅल्यू ते धरत नाही। अवमानना सुरूच आहे। आमच्या बोलणं ते आम्हालाच माहिती नाही, ते आम्ही विचारतोय त्यांना आदेश दिलेला कोणी। आमच्याकडे जर सांगितलं की तुम्ही आयुक्तांकडे जर आमच्याकडे स्टे नसला तर आम्ही तर उद्या बसलेलोच आहे ना। तुम्ही पहिले सहनिशा करून घ्या। त्या कोर्टाच्या ऑर्डरला मारून धरून इथे आणलेलं आहे। आमचे दुकानं बंद आहे, करोडो रुपयाचा माल पडला आहे दुकानात आणि आता खाली करायला लावताय। तिथे लाईट नाही, काही नाही, याने एकदम अन्यायकारक सर्व बाबी सुरू आहेत। ऐकायला कोणीही तयार नाही, कोणीच नाही।